नमस्कार। आता पारितोष आणि अमोली बाळाला घेऊन रंगपंचमी खेळण्यासाठी महाजनांच्या घरी आलेले असतात। आता अमोलीला एवढा रंग खेळण्याची इच्छा झालेली असते की ती तिथेच बाळाला ठेवते आणि धावत जाऊन रंगांमध्ये हात घालते। आता बाळ इतकं रडतंय, तिचं अजिबात त्याच्याकडे लक्ष नसतं। आता पारितोष बघतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो। बाळ एवढं रडत असून सुद्धा अमोली धावत जाऊन रंग घ्यायला गेली म्हणून पारितोषला राग येतो। पारितोष जातो आणि सगळ्यांसमोर अमोलीचा थोबाड फोडतो आणि म्हणतो, अगं बाळ एवढं रडत असून सुद्धा तुला रंग खेळायची हौस आहे? अगं तुझं लक्ष नाही आहे बाळाकडे, का तू अशी वागतेस? तू त्याच्याकडे लक्ष का देत नाही आहेस? इकडे तर म्हणते माझं बाळ भूमीला द्यायचं नाही, माझ्या बाळावर खूप प्रेम आहे, पण मला दिसत नाही ते प्रेम। अगं ते एवढं रडतंय तरीसुद्धा तुला रंग खेळायची हौस आहे। आता अमोलीला राग येतो। अमोली पारितोषला म्हणते, मग जरा तू सांभाळायचं ना। तेव्हा पारितोष म्हणतो, अगं ते तुझ्याकडे राहतं ना म्हणून मी तुला बोललो, आणि तुला काय एवढा त्रास झाला? आता त्या दोघांची भांडणं बघून आकाश भूमी येतात आणि भूमी लगेच बाळाला उचलून घेते आणि त्याला शांत करते। बाळ लगेच भूमीकडे गेल्यावर शांत होतं आणि आकाश म्हणतो, जाऊ दे पारितोष, भांडू नका, तुम्ही आता सण साजरा करायला आला आहात ना, मग आपण सण साजरा करूया। आता अमोलीला सुद्धा भूमी शांत करते। पारितोष आकाशला सांगतो, अरे हे बाळ ना खूप रडतं, कधी कधी शांतच होत नाही, त्याला त्याच्या खऱ्या आईची आठवण येत असेल ना, पण एक गोष्ट मला कळत नाही आहे की ते भूमीकडे गेलं की लगेच शांत होतं। आकाश म्हणतो, हो मला सुद्धा असं वाटतंय, भूमीचं आणि त्याचं काहीतरी कनेक्शन असणार। तर आता त्या दोघांचं बोलणं रागिणी ऐकते आणि रागिणी म्हणते, म्हणजे हेच ते बाळ नाही आहे ना जे मी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ठेवलं होतं? ही आकाश भूमीची तर मुलगी नसेल ना, म्हणूनच ती भूमीकडे गेल्यावर चांगली राहते, भूमीकडे गेल्यावर लगेच गप्प होते। म्हणून रागिणी ही त्या बाळाला बघायला येते आणि बघते तर काय, तिला मोठा धक्काच बसतो। ती म्हणते, अरे हो, हे तर तेच बाळ आहे जे मी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेऊन ठेवलं होतं, म्हणजे ही भूमीचीच मुलगी आहे, म्हणून ती भूमीकडे व्यवस्थित राहते। पण हे सत्य कोणालाच कळता कामा नये म्हणून रागिणी तिथून निघून जाते आणि विचार करत असते की काहीही करून या बाळाला पारितोषकडून पळवलं पाहिजे, नाहीतर उद्या जर कळलं ही मुलगी भूमीची आहे तर पूर्ण माझी वाट लागेल। तर आता रागिणी पारितोषचं बाळ पळवेल का? आता इकडे सर्वजण रंग खेळत असताना भूमी ही बाळाला सोडून कुठेच जात नाही, ती एकदम बाळाजवळ असते। तिला एकदम त्या मुलीचा लळा लागलेला असतो आणि अमोली आपली मस्तपैकी रंग खेळत असते। पारितोष हे सगळं बघत असतो आणि पारितोष मनात म्हणतो, कशी आहे ना ही अमोली, स्वतःचाच विचार करते। ती भूमी बघा, भूमी जरा पण रंग खेळत नाही आहे, त्या बाळाला आल्यापासून तीच घेऊन बसली आहे आणि ही अमोली जरा पण लक्ष देत नाही आहे। रंग खेळून झाल्यावर अमोली आणि पारितोष जायला निघतात तेव्हा ते बाळ खूप रडायला लागतं, कारण पारितोषने बाळाला आपल्याकडे घेतलेलं असतं। आता भूमीला सुद्धा वाईट वाटत असतं आणि बाळ सुद्धा खूप रडत असतं, आकाशला सुद्धा वाईट वाटत असतं। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।